उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. शिंदे गट हीच खरी शिवसेना. नार्वेकरांनी सुनावलाय निर्णय. मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला दिली मान्यता. शिंदे गटाचे 16 आमदार पात्र. अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी फेटाळली. बहुमत विधिमंडळ हाच पक्ष. विधानसभा अध्यक्षांचं निकालाचं वाचनादरम्यानचं हे वक्तव्य. ठाकरे गटाचे 14 आमदारही पात्र. शिंदे गट आणि ठाकरे गट दोघेही आमदार पात्र. एकमेकांना अपात्र करण्याच्या याचिका फेटाळल्या. ठाकरेंना धक्का. प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची नियुक्ती योग्य. गोगावलेंची नियुक्ती बरोबर, त्यामुळे त्यांचाच व्हीप योग्य. नार्वेकरांचा हा निकाल. सुप्रीम कोर्टाच्या व्हीपवरील निरीक्षण राहुल नार्वेकरांनी बदललंय. एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना नाहीत. शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीला अधिकार. नार्वेकरांकडून ठाकरेंचा निर्णय रद्द. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार स्वागत. विमानतळाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे मुंबईत दाखल. निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाला न मानणाऱ्यांना निकालातून मोठी चपराक मिळाली. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका. नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार. आदित्य ठाकरेंची TV9 मराठीला माहिती. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर बाळासाहेब भवनाबाहेर शिंदेंच्या शिवसैनिकांचा जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी. ठाण्यातील टेंभी नाकाच्या आनंद आश्रमात शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा एकमेकांना पेढे भरवत जल्लोष. आनंद दिघेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आनंदोत्सव. ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या विक्रोळी मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष. विक्रोळीत फटाके फोडून घोषणाबाजी. सोलापूरमध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर शहाजी बापूंचा कार्यकर्त्यांना पेढे भरवत जल्लोष. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा. निकालानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. खरी शिवसेना शिंदेंची असा निकाल नार्वेकरांनी दिल्यानंतर धुळ्यातील ठाकरे गट आक्रमक. राहुल नार्वेकर यांचा लोकशाहीचा खुनी म्हणून लावलाय बॅनर. ठाकरे गटाच्या वतीनं निषेध. वर्ध्यातल्या पुलगाव जवळ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बसची तोडफोड. नार्वेकरांविरोधात घोषणाबाजी करत बसवर दगडफेक. काचाही फोडल्या. नाशिकच्या कळवणमध्ये सुरू असलेल्या किसान सभेच्या मोर्चापुढे प्रशासन नरमलं. शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मोर्चाला स्थगिती. रायगडमध्ये निकालानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. अलिबागमध्ये भाजप कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात जळगावात ठाकरे गटाचं निषेध आंदोलन. हातावर काळ्या पट्ट्या बांधून कार्यकर्त्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी. तुरुंगातून सुटल्यानंतर विनापरवानगी रॅली काढल्यामुळे सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल. पोलीस सुनील केदार यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधात लढण्यासाठी नागपूरमध्ये काँग्रेसकडून 38 जण इच्छुक. एकट्या रावेत मतदारसंघात काँग्रेसचे 22 जण गडकरींविरोधात लढण्यास इच्छुक. राज्यभरात अन्न आणि औषध विभागाची हॉटेल्सवर तपासणी मोहीम. ऑनलाईन फूड आणि वाढलेल्या हॉटेलिंगच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई. 803 हॉटेल्सला सुधारणा करण्याची नोटीस. पुण्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित तसंच अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचं आता इतर शाळांमध्ये समायोजन. 125 शिक्षकांपैकी 103 शिक्षकांना नियुक्ती. म्हाडाच्या पहिल्या लोकशाही दिनी 15 अर्जांवर सुनावणी. 15 दिवसात या अर्जांवर कार्यवाही केली जाणार. पुनर्विकासापासून ते घराचा ताबा मिळण्यापर्यंतच्या तक्रारी मांडता येणार. 12वी आणि 10वीच्या आउट ऑफ टर्न पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा आता शाळा महाविद्यालयातच होणार आहेत. या बदलाची योग्य नोंद घेण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरील वेगमर्यादा आता मुंबई पोलिसांकडून निश्चित. HTML वर 100 किलोमीटर प्रति तास वेगमर्यादा, तर उड्डाणपूल चढताना आणि उतरताना वेगमर्यादा 40 किलोमीटर प्रति तास. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार. दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी एक्सप्रेस वे बंद. संपूर्ण राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार. विदर्भ आणि मराठवाड्यात गारवा वाढण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याची ही माहिती. महाराष्ट्रात काल काही भागात पावसाची हजेरी. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी. हवामान खात्याचा अंदाज. नांदेडच्या बाजारात तूर डाळीची 195 प्रति किलोने विक्री.
अतिवृष्टीमुळे बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक कमी झाल्यानं भाव वधारले. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धनज येथील शेतकऱ्यांना 3 एकर पपईवर फिरवला ट्रॅक्टर. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्याकडून टोकाचा निर्णय. तर उद्या डोंबिवलीमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. भंडाऱ्याच्या जवाहर गेट पवनी इथं चालक मालक संघटनेचं काम बंद आंदोलन. नवीन वाहन कायद्याचा आंदोलकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. हिट अँड रन कायद्याविरोधात जळगावातील धरण गावात वाहन चालकांचं रास्ता रोको आंदोलन. वाहनांना थांबवून चालकांना आंदोलनात सहभागी होण्याची केली विनंती. जळगावात शेडनेट पॉली हाऊस योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई होत नसल्यानं अमळनेरमधील शेतकरी आक्रमक. जळगावातील राष्ट्रीय महामार्गावर अहुजा नगरजवळ प्रवासी रिक्षाचा अपघात. रिक्षाखाली दाबले गेल्यानं 2 प्रवासी गंभीर जखमी. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी. धुळ्यातील सोनगीर ते काडपणे या रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावरील खडी बाहेर आल्यानं अपघात होण्याची शक्यता. स्थानिकांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. धुळ्यातील तळ गाठलेल्या नकाने या धरणात हरणकला या तलावातून पाणी सोडण्याची मागणी. आयुक्त अनिता पाटील यांची जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाकडे मागणी. बाजारपेठेत नेण्याकडे शेतकऱ्यांचा कल. सुरतमध्ये जास्त बाजारभाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा निर्णय. धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात बोर आता थेट कोलकाता, दिल्ली आणि सिलिगुडीच्या बाजारपेठेत विक्रीला. दिनेश बडगुजर या प्रगतिशील शेतकऱ्याची ही उत्तुंग भरारी. नंदुरबार जिल्ह्यातील सुरू असलेला संगणक परिचालकांचा संप 48 दिवसांनंतर मागे. संप मागे घेतल्यानं ग्रामपंचायतीतील कामं सुरळीत. मुंबई पुणे महामार्गावर अपघातात घट. अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम. नांदेडच्या डज जातीच्या गुलाब फुलांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव. उमरी आणि मुदखेडमधील गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. फेसबुकवर ऑनलाईन नायलॉन मांजाची विक्री तातडीनं थांबवण्याचे नागपूर खंडपीठाचे पोलिसांना आदेश. आतापर्यंत नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात 23 गुन्हे दाखल. एसटी महामंडळ सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीनं सुरक्षितता अभियान राबवणार. आजपासून 25 जानेवारीपर्यंत सर्व आगार पातळीवर अभियान राबवलं जाणार. मध्य रेल्वेवरील लोकल सेवा विलंबानं धावण्याचा आठवडा पूर्ण. मागील आठवड्याभरापासून मुख्य मार्गावर लोकल सकाळच्या वेळेत 20 ते 30 मिनिटं उशिरानं धावत आहे. म्हाडाच्या मुंबईसह राज्यभरातील जमिनींवर अनधिकृत जाहिरातबाजी. यापुढे जाहिरातदार कंपन्यांना म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक. बुधवारी राज्यात कोरोनाचे नव्यानं 98 रुग्ण आढळले. त्यामुळे आता राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 849 वर पोहोचली. 849 पैकी 138 रुग्ण बरे झाल्याची माहिती. नवी मुंबई विमानतळावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळी 500 खाटांचं तात्पुरतं रुग्णालय. रायगड जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विशेष नियोजन. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इथं MH42BM क्रमांकाची आता नवीन मालिका सुरू होणार. खासगी दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन.